नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ओल्या हरभऱ्याच्या पानांची गरगट्याची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते. हरभऱ्याची ओली भाजी घेतलेली पावशेर. हिची वाळवून ठेवून पण हिची भाजी करता येते पातळ. पण मी जी ओल्याच पानांची पातळ भाजी गरगट करणार आहे. हे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1 वाटी तुरीची डाळ घेतली मी आणि 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ घेतली. ही धुवून मी भिजत घालणार आहे. 10 मिनिटं भिजवणार. स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत घालायची. उन्हाळ्यात ही भाजी जर वाळवून ठेवली तरी पण चालते. पावसाळ्यात आपल्याला करता येते. तर ही भाजी मी धुवून घेते. स्वच्छ निवडून घेतलेली आहे. धुवून बारीक चिरून घेते मी. भाजी चिरून झाली आपली आणि ही डाळ मी भिजत घातलेली धुवून घेतलेली आहे. त्यामुळे पाणी मी काढणार नाहीये. ह्याच्यात ही भाजी घालूया आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. ह्याच्यात तुम्ही अखंड शेंगदाणे घातले तरी चालतील. कच्चे शेंगदाणे घालायचे. मी पण घालणार आहे, पण कुठून जरा उबडधोबड कुठून घालणार आहे. नंतर शिजवताना घालणार असेल तर अखंड घाला. आता कुकरला लावते मी आणि 3 शिट्ट्या करून घेऊया. भाजी शिजल्या. 3 शिट्ट्या करून घेतल्यात मी. एकदम अशी मऊ शिजले. याला जर आपण रवीनं घुसळून घेऊया. आता आपण ही फोडणी घालणार आहे. त्याच्यासाठी हे शेंगदाणे मी घेतलेत अर्धी वाटी. हे ओबडधोबड मी कुटून घेणार आहे. मिरच्या 5-6 घेतल्यात हिरव्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पीठ लावायचं याला भाजून. मी शेंगदाणे जरा कुटून घेते. शेंगदाण्याचं कूट घातले ओबडधोबड कुटून. जरासं रवीनं घुसळूया. तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्या वेळेला पाणी घाला. थोडेसे अजून पातळ चालते. डाळीचं पीठ घालायचं म्हणजे मिळून यायसाठी घालायचं आहे. ही झालेली आहे बारीक, तरी पण थोडंसं डाळीच्या पिठानं अजून जरा चव येते. आता हे लसूण आणि मिरची चेचून घेते. ह्यात थोडंसं मीठ घालते, मोठं मीठ. फोडणी करूया आता आपण. 2-3 चमचे तेल घालायचं आहे. मोहरी, जिरं घालायचे, हिंग घालायचा आणि हे लसूण आणि मिरची ठेचलेलं फोडणीत आपण भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला मिरची नको असेल तर लाल तिखट सुद्धा घालू शकता.
हळद घालायची, एक अर्धा चमचा. गॅस बंद केलेला, तेल फार तापलं म्हणून. आणि याच्यात आता बेसन पीठ आपण भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे घ्यायचं बेसन पीठ, थोडंसं भाजून घ्यायचं. मीठ आपण लसूण आणि मिरची चेचताना घातलेलं आहे, त्यामुळे नंतर अंदाजाने घाला. तर ही भाजी आपण याच्यात ओतून घ्यायची. आणि चांगली उकळून घ्यायची आता आपल्याला ही भाजी. या पातेल्यातच काढणार आहे परत. भाजी आपली तयार झाल्या, एक उकळी काढली, एक जीव झाला एकदम व्यवस्थित. आणि चवीला पण छान झाले आणि वास मस्त येतोय. हे बघा, ओल्या पानांची हरभऱ्याची भाजी तयार झाली. अशा प्रकारे तुम्ही ओल्या पानांची हरभऱ्याची भाजी, पातळ भाजी करून बघा. हिच्या आधी सुकी भाजीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.